नमस्कार. उपवासाचे पदार्थ बनवायचे म्हणजे एक मोठं काम वाटतं, बरोबर? विशेषतः साबुदाणा भिजवण्याची आणि शिजवण्याची ती जुनी पारंपरिक पद्धत. पण आज आपण एका अशा भन्नाट आणि नाविन्यपूर्ण साबुदाणा बटाटा पापड रेसिपीचं विश्लेषण करणार आहोत, जी खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. यात साबुदाणा भिजवण्याची किंवा शिजवण्याची झंझट पूर्णपणे वगळण्यात आली आहे. अगदी कमी वेळात, अचूक प्रमाणासह आणि कोणत्याही ताणाविना हे पापड कसे तयार होतात हे आपण आजच्या या भागात समजून घेणार आहोत. ह्या प्रक्रियेची सोपी पद्धत सांगताना मूळ माहितीत एक अतिशय सुंदर वाक्य आलंय. हे करायला इतके सोपे आहेत की घरातील लहान मुलेही यात मदत करू शकतात. म्हणजे बघा, ही पद्धत खास अशा लोकांसाठी डिझाईन केली आहे ज्यांना पापड बनवण्याचा फारसा अनुभव नाही. ह्यात अपयश येण्याची शक्यता जवळपास शून्यच आहे. त्यामुळे उपवासाचे हे पदार्थ तयार करताना येणारा तो नेहमीचा ताण आता पूर्णपणे नाहीसा होणार आहे. चला तर मग आजच्या या सादरीकरणाची रूपरेषा पटापट पाहून घेऊया. आपण हे 6 टप्पे पाहणार आहोत. 1. त्रासमुक्त उपवासाचा पदार्थ. 2. मोजके साहित्य. 3. पिठाचा अचूक गोळा. 4. सहज पापड लाटणे. 5. वाळवणे आणि साठवणूक. आणि शेवटी तो परफेक्ट कुरकुरीत रिझल्ट. कच्च्या घटकांपासून ते अगदी तळून ताटात येईपर्यंतचं सगळं सायन्स आपण समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. एक अगदी त्रासमुक्त आणि सोपा उपवासाचा पदार्थ. पारंपरिक नियम मोडून ही पद्धत कशी सर्वोत्तम ठरते ते पाहूया. पारंपरिक पद्धत म्हटली की साबुदाणा तास न तास भिजत घालणे आणि उकडणे आलंच. आणि त्यात चुका होण्याची शक्यताही खूप असते. कधी साबुदाणा मऊ होतो तर कधी कच्चा राहतो. पण या नवीन पद्धतीत आपण साबुदाणा फक्त 4 ते 5 मिनिटे कोरडा भाजून घेणार आहोत आणि त्याची बारीक पावडर करणार आहोत. हे कोरडं भाजल्यामुळे साबुदाण्यातील सगळा मॉइश्चर आणि अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि पापड प्रत्येक वेळी हमखास फुलतो. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. मोजके साहित्य आणि त्यांचं अचूक प्रमाण. कुठलीही रेसिपी अचूक होण्यासाठी प्रमाण खूप महत्त्वाचं असतं. इथे बघा, 1 किलो उकडलेल्या बटाट्यांसाठी बरोबर 300 ग्रॅम साबुदाणा वापरलाय. सोबत 5 ते 7 ठेचलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ. हे परफेक्ट प्रमाण वापरलं तर कुठलाही गोंधळ न होता एकाच वेळी जवळपास 50 पापड आरामात तयार होतात. नवशिक्यांसाठीही हे एकदम सोयीस्कर आहे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, पिठाचा परफेक्ट गोळा तयार करणं. हा टप्पा बरोबर जमला की पुढचं काम एकदम सोपं होतं. आता इथे खरी ट्रिक आहे. बटाटे धुवून त्याचे 2 भाग करून कुकरच्या डब्यात ठेवायचे. पण लक्षात घ्या, डब्यात पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही. पाणी फक्त कुकरच्या तळाशी घालायचं. यामुळे काय होतं, बटाटे थेट पाण्याच्या संपर्कात न येता फक्त वाफेवर शिजतात आणि वाफेवर शिजल्यामुळे ते जास्तीचं पाणी अजिबात शोषत नाहीत. मराठी स्वयंपाकात आपण एक शब्द नेहमी वापरतो, पचपचित. म्हणजे जास्त पाणी शोषून घेतल्यामुळे पाणचट किंवा मऊ झालेला पदार्थ. वाफेवर बटाटे शिजवल्यामुळे ते पचपचित होण्यापासून वाचतात. जर बटाटे पचपचित झाले तर तो पिठाचा गोळा इतका सैल होईल की त्याचे पापड लाटणं निव्वळ अशक्य होऊन बसेल. बटाटे उकडून झाल्यावर ते बारीक खिसणीने खिसून घेणं मस्ट आहे. नुसते हाताने कुस्करले तर गुठळ्या राहतील आणि पापड लाटताना फाटतील. मग या खिसलेल्या बटाट्यामध्ये ती साललेली साबुदाणा पावडर, मिरचीचा ठेचा आणि मीठ घालून हे मिश्रण सलग 5 ते 7 मिनिटं जोमाने मळायचं. आणि हो, हे मळताना पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाहीये बरं का. सगळं काही बटाट्याच्या नैसर्गिक ओलाव्यावरच मळलं जातं. यानंतर येतो एक अतिशय इंटरेस्टिंग भाग. तो म्हणजे 1 ते 2 तासांचा रेस्टिंग पिरियड. पीठ मळल्यावर लगेच पापड करायला घ्यायचे नाहीत. ते झाकून 1 ते 2 तास तसंच ठेवून द्यायचं. या वेळेत एक मस्त वैज्ञानिक प्रक्रिया घडते. ती कोरडी साबुदाणा पावडर बटाट्यातील सगळा नैसर्गिक ओलावा स्वतःमध्ये ओढून घेते. यामुळे साबुदाणा न शिजवताही छान भिजतो आणि पिठाला एक परफेक्ट घट्टपणा मिळतो. आता पाहूया आपला चौथा टप्पा, कोणताही ताण न घेता पापडांना सहज आकार देणं. हा भाग तर अतिशय झटपट होतो. हाताला अगदी थोडंसं म्हणजे शेंगदाणा तेलाचा एक थेंब लावायचा. पिठाचा एक लांब रोल करून त्याचे सुरीने समान भाग करायचे. म्हणजे सगळे पापड एकाच आकाराचे येतील. मग हा गोळा 2 गुळगुळीत प्लास्टिकच्या कागदांच्या मध्ये ठेवायचा आणि चक्क एका थाटलीने किंवा पुरी मशीनने दाबून चपटं करायचं. ना लाटण्याचं टेन्शन, ना जास्त ताकद लावण्याची गरज.
पण इथे एक छोटी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. जर तुम्ही सुरकुत्या पडलेला किंवा दुमडलेला प्लास्टिकचा कागद वापरलात, तर त्या सुरकुत्या थेट पापडावर उमटतात आणि जेव्हा हे पापड वाळतात तेव्हा नेमकी त्याच ठिकाणाहून ते तडकतात आणि त्यांचे तुकडे होतात. त्यामुळे पूर्णपणे गुळगुळीत आणि जाड प्लास्टिक वापरणं हेच या अखंड, न फाटणाऱ्या पापडांचं खरं सिक्रेट आहे. पापड तयार तर झाले. आता वळूया 5व्या टप्प्याकडे. दीर्घकाळ टिकवण्यासाठी योग्य प्रकारे वाळवणे आणि साठवणूक. पापड वाळवण्याचं गणित अगदी सोपं आहे. थेट कडक ऊन असेल तर 1 ते 2 दिवसात काम फत्ते. पण उन्हाची सोय नसेल तरीही काळजी नाही. घरातल्या घरात खिडक्या उघड्या ठेवून फॅनखाली हे पापड 2 ते 3 दिवसांत अगदी व्यवस्थित वाळतात. म्हणजे उन्हाळ्याची वाट न पाहताही हे पापड कधीही बनवता येतात. पण इथे एक गोल्डन टिप आहे. जरी तुम्ही पापड घरात फॅनखाली वाळवले असले तरी त्यांना किमान 1 तासभर तरी नैसर्गिक सूर्यप्रकाश दाखवणं गरजेचं आहे. हा 1 तासाचा सूर्यप्रकाश एका स्ट्रॉंग प्रिझर्वेटिव्हसारखं काम करतो. अतिनील किरणांमुळे उरलासुरला ओलावाही नष्ट होतो आणि तुमचे पापड हवाबंद डब्यात अगदी वर्षभर अजिबात खराब न होता ताजे आणि सुरक्षित राहतात. आणि आता आपला शेवटचा आणि सर्वात रोमांचक टप्पा, तळण्याची योग्य पद्धत आणि कुरकुरीत रिझल्ट. हे पापड तळताना तेलाचं तापमान एकदम कडकडीत असायला हवं. कारण लक्षात घ्या, साबुदाणा आपण भिजवलेला नाही, तो कोरडाच वापरलाय. वाळल्यावर हे साबुदाण्याचे कण नैसर्गिकरित्या खूप कडक असतात आणि त्यांना फुलण्यासाठी अतिशय कडक उष्णतेची गरज असते. धूर निघणाऱ्या गरम तेलात पापड सोडला की तो क्षणात फुलून दुप्पट होतो आणि त्याला एक मस्त, हलका आणि हवादार पोत मिळतो. याचा अंतिम परिणाम खरंच थक्क करणार आहे. या प्रमाणानुसार जवळपास अर्धा किलो म्हणजे 40 ते 50 एकदम परफेक्ट कुरकुरीत पापड तयार होतात. खाताना ते दातांना अजिबात कडक लागत नाहीत, तर अगदी हलके फुलके लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे यात लाल तिखटाऐवजी ताज्या हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे तळताना किंवा खाताना तो त्रासदायक ठसकाही लागत नाही. अगदी आरामात खाता येतात. तर मग हा सगळा विचार केल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो. साबुदाणा न भिजवता आणि न शिजवता इतक्या सहज आणि अचूक पद्धतीने जर असे भन्नाट पापड बनवता येत असतील, तर ती साबुदाणा रात्रभर भिजवण्याची जुनी वेळखाऊ परंपरा आता कायमची मागे पडेल का? उपवासाच्या पदार्थांकडे बघण्याचा हा कल्पक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बघता तसंच वाटतंय. या विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया, पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.